नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमीमध्ये मी तुमचं सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. आपण प्रिव्हियसली 2 क्लासेस घेतले आहे आणि त्या 2 क्लासेसमध्ये बघितलाय लोकस. पहिल्या क्लासमध्ये बघितलं लोकसचे पूर्ण न्यूमेरिकल्स. नंतर नेक्स्ट क्लास म्हणजे प्रिव्हियस क्लास जो होता त्यात बघितलं शिफ्ट ऑफ ओरिजिन. त्याचे 2-3च न्यूमेरिकल्स होते आणि आपण स्लोप ऑफ अ लाईन स्टार्ट केलं होतं, करेक्ट. आणि स्लोप ऑफ अ लाईन, इक्वेशन ऑफ अ लाईन इन डिफरंट फॉर्म्स हा टॉपिक थोडा मोठा आहे, तर याचे 8 न्यूमेरिकल्स झालेले होते. 9 पासून आपण आज स्टार्ट करूया, ठीक आहे. तर चला डायरेक्ट न्यूमेरिकलवर जाऊया. आज मी काय केलंय की 5 न्यूमेरिकल्स लिहून ठेवले, म्हणजे लिहिण्याचा एक जो वेळ जातो तर तो वाचवण्यासाठी 5 न्यूमेरिकल्स लिहिले. आणि सिंपल आहे, आपण करून बघूया. कन्सेप्ट क्लिअर असले तर हे न्यूमेरिकल फार सिंपल आहे. चला स्टार्ट करूया. तर डिफरंट फॉर्म्स मी तुम्हाला जसं जसे न्यूमेरिकल्स येतील ना तसं सांगेलच. हे न्यूमेरिकल आहे 3 पॉइंट्स A, B आणि C आर कोलिनियर. देन द इक्वेशन जस्टिफाइड बाय x and y इज. तर आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं की एरिया ऑफ ट्रायंगल आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये फाइंड आउट करत होतो. त्याचं काय होतं फॉर्म्युला 1/2 आणि आपण लिहायचो 2 लाईन्स, स्ट्रेट लाईन्स. एक राहायचं मॉड साठी म्हणजे एरिया पॉझिटिव्ह असतो म्हणून, आणि दुसरं होतं डिटर्मिनंट साठी. तर डिटर्मिनंट मध्ये आपण काय करायचो की x1 y1 आणि 1 लिहायचो, x2 y2 1, x3 y3 1 असं करायचो. आता आपण एकदा लिहूया. आणि इक्वल टू जर 0 आलं तर ते पॉइंट्स कोलिनियर राहायचे. तर डिटर्मिनंट फॉर्म आहे काय, तर इक्वेशन ऑफ अ लाईन जी आहे ती डिटर्मिनंट फॉर्म मध्ये अशी x1 y1 1, x2 y2 1, x3 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर आपण इथे ना डायरेक्ट ना पॉइंट्सच लिहूया, कारण की इथे जे मी तुम्हाला सांगितलंय x1 y1 हा x1 y1, हा x2 हा y2 आणि हा x3 हा y2. ठीक आहे. तर लिहायचे आपल्याला. तर x1 च्या जागेवर x1 ची व्हॅल्यू, y1 च्या जागेवर y1 ची व्हॅल्यू आणि x3 च्या जागेवर x3 आणि y3 च्या जागेवर y3 ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर चला लिहूया फास्ट मध्ये. ते 1,6, दुसरा येईल 3,-4, तिसरा येईल x, y. याला सिम्प्लिफाय करणे म्हणजे झालं इक्वेशन ऑफ अ लाईन मिळेल. तर डिटर्मिनंट कसा ओपन करतो, प्लस मायनस प्लस. तर 1 इंटू -4 y -6 इंटू 3 आणि -6 आणि +1 हे येईल 3y आणि हे येईल -4x म्हणजे +4x. केअरफुली, कारण की बरेचदा -4xच लिहिल्या जातं असं होतं. ओपन करून घेऊ. -4 -y -18 +6x +3y +4x इज इक्वल टू 0. तर बस याला आता इक्वेशन मध्ये फॉर्म करूया. 4x 6x, तर हे झालं 10x, हे झालं 10x. 3y -y +2y आणि -4 -18 हे होतात -22. -22 तिकडे नेले किंवा इथेच ठेवा -22, काही फरक नाही. 2 ने थ्रू आउट डिवाइड करून टाकलं तर 5x +y -11 इज इक्वल टू 0. असं कुठे इक्वेशन दिसतंय का? 5x +y -11, काय ऑप्शन ए? ऑप्शन ए करेक्ट आहे. 5x +y -11 इज इक्वल टू 0. बस डिटर्मिनंट सॉल्व करणं आलं पाहिजे. डिटर्मिनंट फॉर्म दुसरा कोणताच नाहीये. डिटर्मिनंट म्हणजे किती सोपं आहे. डिटर्मिनंट फॉर्म जर आपल्याला लाईनचा विचारला तर काय आहे, डिटर्मिनंट ऑफ x1 y1. कोणतेही 2 म्हणजे 3 वर्टायसेस दिलेले असतात, किंवा आपण एकाला काय कन्सिडर करतो x1, दुसऱ्याला y1, दुसऱ्या पॉइंटला x2 y2, तिसऱ्या पॉइंटला x3 y3. बस ते लिहायचे, डिटर्मिनंट सॉल्व करायचं. फारच सिंपल आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट न्यूमेरिकल करूया.
नेक्स्ट न्यूमेरिकल दिलाय 10 नंबरचं, ते तिकडे दिलाय. तर आपण 10 नंबरचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. 10 नंबरचं न्यूमेरिकल आहे द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू A, B मधून पास होत आहे लाईन आणि अँड पॅरलल टू द लाईन. मी तुम्हाला याचे शॉर्टकट सांगतो ना, शॉर्टकट्सनी सॉल्व्ह करू आपण. 2 मिनिटात न्यूमेरिकल सॉल्व्ह होतं. शॉर्टकट्सनी कसं होतं बघा, कधीही लक्षात ठेवा की काल मी एक सांगितलं होतं तुम्हाला काय, की पॅरलल लाईन असली तर काय लिहायचं आणि परपेंडिक्युलर काय असली तर काय लिहायचं. समजा एक लाईन आहे a1x plus b1y plus c1 is equal to 0. याला पॅरलल लाईन लिहून दाखवा. a1x plus b1y plus c2 is equal to 0. फक्त कॉन्स्टंट चेंज झाला, बाकी हे सेम आहे. बरं, ही झाली पॅरलल. याच लाईनला परपेंडिक्युलर लाईन लिहून दाखवा. परपेंडिक्युलर ती सोपी आहे. याला परपेंडिक्युलर, या कोइफिशियंट्स ऑफ x आणि y चं स्वॅपिंग करायचं. काय करायचं? स्वॅपिंग. म्हणजे b1x हा इकडे येईल आणि तिकडे जाईल a1y, पण इथे येईल मायनस. सर जर b1 मायनस असता तर प्लस झाला असता, a1 मायनस असता तर प्लस झाला असता. ठीक आहे, a1 मायनस असता तर प्लस झाला असता आणि प्लस असता तर मायनस झाला असता. बस मायनस करायचं, त्याला मायनस a1 म्हणून लिहायचं. प्लस c3 इज इक्वल टू 0. ही परपेंडिक्युलर आहे. ते शॉर्टकट्स आहेत. हा पार्ट सेम यात येतो पॅरलल मध्ये. परपेंडिक्युलर मध्ये यांचं स्वॅपिंग होतं आणि इथे मायनस आहे. ठीक आहे, क्लिअर. ते न्यूमेरिकल मध्ये आपण हे शॉर्टकट्स येणारच आहोत. या शॉर्टकट्सचा यूज करून हे न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह होईल? सर सोपं आहे बघा. आपल्याला इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल टू धिस म्हटलंय ना, तर मी लिहितो इक्वेशन ऑफ अ लाईन. आपल्याला रिक्वायर्ड लाईन आहे. इक्वेशन ऑफ अ रिक्वायर्ड लाईन जी आपल्याला पाहिजे ती x/a plus y/b इज इक्वल टू c. c काय? कॉन्स्टंट आहे. सी काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा इकडे पण कॉन्स्टंटच आहे 1. ठीक आहे, तर आपण काय करतो, कॉन्स्टंट हा बदलू शकतो पण हा पोर्शन सेम असतो. तर x/a कोइफिशियंट्स त्याचे सेम असतात. x चा कोइफिशियंट काय? 1/a. y चा कोइफिशियंट काय? 1/b. तर ते सेम असतात. बरं, पण याने तर मिळालं नाही सर. आपल्याला इथे व्हॅल्यू काढावी लागेल आणि ती व्हॅल्यू काढण्यासाठी दिलं राहते पासिंग थ्रू A, B. This line passing through A, B म्हणजे x आणि y च्या जागेवर A, B लिहिलं तर ते सॅटिस्फाय करतील. म्हणून x च्या जागेवर लिहिलं A अपॉन E. कारण की हा ऑलरेडी होता, याचा आणि याचा संबंध नाही आहे. आपण x च्या जागेवर a लिहित आहे आणि y च्या जागेवर b लिहित आहे. b अपॉन b इज इक्वल टू c. म्हणजे काय आलं? हे तर 1 आलं सर. 1 प्लस 1 हे पण 1 आलं इज इक्वल टू c. तर c इज इक्वल टू आलं 2. म्हणून आपली लाईन झाली रिक्वायर्ड लाईन काय झाली? c ची व्हॅल्यू इथे पुट करून द्या. x/a प्लस y/b इज इक्वल टू x/a प्लस y/b. ऑप्शन बी करेक्ट. अच्छा, ठीक आहे. इथे ऑप्शन बी आणि डी सेम दिसतात ना. मी बघून घेतो एकदा. लिहिताना मिस्टेक झाली असू शकते. ऑप्शन डी जो आहे ना +2 आहे. +2 इज इक्वल टू 0. +2 इज इक्वल टू 0. म्हणजे ऑप्शन डी नाही आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आहे. ठीक आहे, लिहिताना मिस्टेक झाली ती. ठीक आहे, तर x/a प्लस y/b तर येणारच होता इज इक्वल टू c. तर c ची व्हॅल्यू काढण्यासाठी ते पासिंग थ्रू दिलं असते. म्हणजे 10 नंबरचा क्वेश्चन कळला तुम्हाला. ठीक आहे, ते पासिंग थ्रू त्यासाठी दिलं असते आणि आपण हे डायरेक्ट लिहितो. पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स, त्याचे 2
एक्स आणि वाय विथ कोएफिशियंट आपण पहिलेच लिहून टाकू. ठीक आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया 11 नंबरचं. 11 नंबरचं न्यूमेरिकल आहे, म्हणजे लक्ष नाही जाणार. 11 नंबरचं न्यूमेरिकल आहे द इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल. अच्छा, हाही क्वेश्चन तसाच आहे. पॅरलल टू द लाईन, या लाईनला पॅरलल अँड पासिंग थ्रू -2,3. कर्नाटक सीईटीचा 2018 चा. आपल्यासाठी सिंपल कसं रिक्वायर्ड आहे. इक्वेशन असं लिहायचं आपल्याला, इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. आता हे इतकं थेअरी लिहत नसतो मी, डायरेक्टच लिहून टाकत असतो की 3x - 4y + c = 0. ही आपली रिक्वायर्ड लाईन आहे. ही आपली रिक्वायर्ड लाईन. पासिंग थ्रू काय? पासिंग थ्रू कशातून पास होत आहे? -2,3 मध्ये. म्हणजेच या लाईन मधून पास होत आहे, तर हा पॉइंट या लाईनला सॅटिस्फाय करेल, म्हणजे इक्वल टू 0 येईल. तो पुट करून बघायचं. 3x च्या जागेवर -2, -4 y च्या जागेवर 3 + c = 0. तर -6 -12 + c = 0. सो c मिळालं त्याला -18. तिकडे गेले तर 18. c ची व्हॅल्यू मिळाली 18. म्हणजे रिक्वायर्ड लाईन झाली आपली, रिक्वायर्ड लाईन झाली 3x - 4y. फक्त c ची व्हॅल्यू काढायची होती, ती मिळाली +18 = 0. सिंपल. पुढे दिसतंय 3x - 4y + 18. ऑप्शन ए दिसतोय है ना. ऑप्शन ए करेक्ट दिसतंय. क्लियर, सिंपल. चला 11 झालं आपलं. 12 बघूया. 12 दिलाय क्वेश्चन. द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू. अच्छा, पासिंग थ्रू दिलाय. बर. आणि परपेंडिक्युलर टू द लाईन, परपेंडिक्युलर टू द लाईन थ्रू द पॉइंट्स. अच्छा, क्वेश्चन थोडा फिरून विचारलाय. केरलाचा आहे क्वेश्चन, थोडा फिरून विचारलाय. काय विचारलाय? इक्वेशन ऑफ अ लाईन एक आपल्याला काढायची आहे जी -3,5 मधून पास होते आणि याला परपेंडिक्युलर आहे. पासिंग थ्रू अँड परपेंडिक्युलर टू द लाईन थ्रू द पॉइंट्स, म्हणजे या पॉइंट्स मधून पास होणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर असं दिलंय. हे आहे परपेंडिक्युलर. हे तुम्ही कोणत्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. याचं इक्वेशन काढा, याचं इक्वेशन काढा, याचं इक्वेशन काढून परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढा आणि -3,5 पुट करा. ही एक मेथड. किंवा स्लोप काढा, याचा स्लोप मिळून जातो आणि स्लोप पॉइंट फॉर्मनी सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर मी स्लोप पॉइंट फॉर्मनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर स्लोप ऑफ अ लाईन slope of a line passing through, कुठून पास होत आहे ती? -1,0 and 4,1. याचा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू -1,4, -1,0 and 4,1. याच्यातून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप काय? तर y2 - y1 अपॉन x2 - x1. कशालाही x1 y1 करा, याला म्हणा किंवा याला म्हणा. याला म्हणाल तर याला x2 y2 म्हणा, किंवा याला x1 y1 म्हटलं तर याला x2 y2 म्हणा. तर काही 1 - 0 अपॉन याला केला आपण y2 - y1. 4 - -1 म्हणजे येईल 1/5. वरती 1 आला, खाली 4 +
1 झाला 5. सो स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज कसा काढणार? तुम्हाला माहिती असते ही लाईन परपेंडिक्युलर आहे याला, याचा स्लोप काढला m इज इक्वल टू आपण m1 इज इक्वल टू सपोज 1/5. ठीक आहे. तर m1 m2 याचा स्लोप m2 घेतला आपण, तर m1 m2 काय असते -1. परपेंडिक्युलर लाईन असेल 2 तर त्याच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन काय येतं -. तर 1/5 m2 इज इक्वल टू -1. सो m2 मिळाला आपल्याला 5 ला इकडे आणलं तर -5. तर आपल्याला रिक्वायर्ड लाईनचा स्लोप झाला, या लाईनचा स्लोप झाला -5. स्लोप आहे, पॉइंट आहे, अँड दिस लाईन पासिंग थ्रू, अँड दिस लाईन पासिंग थ्रू कशातून पास होत आहे? पासिंग थ्रू -3,5 -3,5 मधून पास होत आहे. तर आपल्याला माहिती आहे स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप दिलाय हा एक पॉइंट दिलाय. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो? y - y1 m स्लोप x - x1 आणि x1 y1 काय असतात? पॉइंट, गिवन पॉइंट. हा झाला x1 y1, हा झाला m झाला. हा जर माहिती आहे स्लोप पॉइंट फॉर्म, आपण पहिले पाहिला होता डिटर्मिनंट फॉर्म, बरोबर आहे. तर हा स्लोप पॉइंट फॉर्म यांनी जर सॉल्व्ह केलं तर काय होईल? y - 5 y1 इज इक्वल टू m किती आहे? -5 x -3 म्हणजे प्लस. हे केअरफुली करायचं, तर बरेचदा x - 3 लिहिल्या जातात. किती झालं हे? y - 5 इज इक्वल टू -5x -15. 5x ला इकडे आणलं तर 5x झाला प्लस y, आणि कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिलाय त्यांनी? अच्छा, प्लस c च्या फॉर्मॅट मध्ये दिलाय. 15 ला इकडे आणलं तर काय होईल? +15 -5 +15 तर +10 होईल. असं इक्वेशन येईल. 5x + y + 10. पहिलाच ऑप्शन दिसतंय, बघून घे 12th नंबर. ठीक आहे. आता नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. सोपं आहे. स्लोप पॉइंट फॉर्म लक्षात ठेवायचा. 2 मेथडनी करता येत होतं. ठीक आहे. पण आपण ही 2 पॉइंट दिले, कुठे लाईनचे इक्वेशन बनवता त्यापेक्षा स्लोप काढून घ्यायचा, त्याच्यावरून याचा स्लोप मिळतो. डायरेक्ट लक्षात ठेवायचं m1 × m2 -1. आणि हे प्रॅक्टिसने इतकं फास्ट येते ना, याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि मायनस लावून द्यायचा, तो स्लोप होतो. 1/5 चा रेसिप्रोकल 5 आणि त्याला मायनस लावलं तर -5. स्लोप फास्ट मध्ये मिळतो. ठीक आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. याच्यामुळे लिहिल्यामुळे थोडे फास्ट राहिले आज न्यूमेरिकल आपले. न्यूमेरिकल दिलेलं आहे the equation of a line, of the line bisecting perpendicularly the segment joining the point is. काहीच नाही दिलं आहे, बाकी काय म्हणून राहिलं हे आपण ड्रॉ करू. इक्वेशन ऑफ लाईन बायसेक्टिंग हा शब्द लक्षात ठेवायचा. बायसेक्टिंग. ठीक आहे. परपेंडिक्युलरली द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट, एक पॉइंट आहे -4,6 दूसरा 8,8 याला परपेंडिक्युलरली बायसेक्टिंग लाईनचं इक्वेशन, याचं इक्वेशन पाहिजे. याचं इक्वेशन विचारलंय.
पण सर आपल्याजवळ तर काहीच नाही आहे. त्यांनी दोन गोष्टी दिल्या आहे, 1 आणि 2. कारण की कोणत्याही लाईनचं इक्वेशन काढायला दोन गोष्टी लागतात, स्लोप आणि पॉइंट. मिनिमम रिक्वायरमेंट. ते कुठे मिळेल सर? बायसेक्टिंग म्हणजे पॉइंट दिलाय, परपेंडिक्युलरली स्लोप दिलाय. कसं काय? बायसेक्टिंग म्हणजे हा मिड पॉइंट येईल. काय? मिड पॉइंट म्हणजे -4 + 8/2 आणि 6 + 8/2 म्हणजे हा पॉइंट होऊन जाईल 4/2. हा होऊन जाईल 14/2 7. हा पॉइंट आहे 2,7. पॉइंट दिलाय 2,7. आणि परपेंडिक्युलरली याचा स्लोप काढू आपण. याचा m स्लोप काढू. m1 स्लोप काय येईल? याचा स्लोप येईल y2 - y1 upon x2 - x1. That is 8 - 6 upon 8 -4 + 4. हे लक्षात ठेवायचं. 2/12 म्हणजे 1/6. ते आता स्लोप काय होईल? m2 = मी काय सांगितलं? रेसिप्रोकल 6. 1/6 चा रेसिप्रोकल 6. काय मायनस लावून द्यायचं, -6. स्लोप पण मिळाला, पॉइंट पण मिळाला. स्लोप मिळाला, पॉइंट मिळाला, तर इक्वेशन ऑफ लाईन काय होईल? डायरेक्ट इक्वेशन ऑफ अ लाईन y - 7 = स्लोप किती आहे? -6 आणि x - 2. कारण की आपलं माहिती आहे ना, y - y1 = m x - x1. x1 y1 हे आहे. ठीक आहे, सिम्प्लिफाय करू. y - 7 = -6x + 12. त्यांनी अशा फॉर्मॅटमध्ये दिलं तर 6x ला इकडे आणलं, 6x प्लस झाला, प्लस y. -7 12 ला इकडे आणलं तर -12. -7 - 12 -19 6x + y. ऑप्शन E. 13 चा ऑप्शन ए आहे करेक्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट. 14 नंबरचा क्वेश्चन बघूया. 14 नंबरचा क्वेश्चन लिहूया. नंबरचा क्वेश्चन आहे, द इक्वेशन ऑफ द परपेंडिक्युलर, मी असंच लिहितो आता, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द लाइन segment joining A -2, 3 and B -6, -5 is हाय केरला CET चा क्वेश्चन 2011 चा. आणि याचे ऑप्शन्स आहेत
x माइनस वाय इज इक्वल टू -1, बी ऑप्शन आहे. x माइनस वाय इज इक्वल टू 3 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 3, डी ऑप्शन आहे. x प्लस वाय इज इक्वल टू, ठीक आहे. तर हा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करूया. पण याच्या आधी एक कुठेतरी प्रिंटिंग आपली मिस्टेक झालेली होती न्यूमेरिकल मध्ये. एक न्यूमेरिकल जे होतं ते लिहून देतोय मी तुम्हाला. तिथे मिस्टेक 12 नंबरच्या न्यूमेरिकल मध्ये एक थोडी मिस्टेक झाली आहे. आपण द इक्वेशन क्वेश्चन एकदा बघूया. द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू -3,5 and perpendicular to the line through points 1,0 and -4,1. हा क्वेश्चन जो होता त्याच्यात थोडी मिस्टेक झाली होती, तर पुन्हा रिपीट करतो मी. हा 12 नंबरचा याचे ऑप्शन्स होते 5x प्लस y प्लस 10 इज इक्वल टू 0. मी ऑप्शन ए म्हटलं होतं. कॅल्क्युलेशनमुळे थोडं मिस्टेक झाल्यामुळे पण बघून घेऊ आपण, कारण की चुकीचं सांगितलं गेलं नाही पाहिजे. ते मिस्टेक तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, पण एकदा बघून घेऊया काय होतं. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दिस, आणि आपण याचा स्लोप काढला होता 1,0 चा. तेच केलं होतं, फक्त ऑप्शन ए कसं रॉंग आहे, ते कॅल्क्युलेशन मुळे चुकलं असेल. याचा स्लोप किती काढला होता आपण, m इज इक्वल टू 1 - 0 अपॉन -4, असा आहे -1/5. याचा स्लोप येतो 5. इथे आपण चुकून 1/5 स्लोप काढला होता. इथे चुकून आपण 1/5 कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली होती. 1 - -4 केल्या गेलं होतं, ठीक आहे. कारण की व्हिडिओ तर तुमच्या समोर आहे, ठीक आहे. हे स्लोप येतो 5 आणि स्लोप 5 आला तर या पॉइंट मधून, म्हणून होतं इक्वेशन होतं त्याचं y - 5 इज इक्वल टू, याचा स्लोप किती झाला होता 5, x प्लस 3 असेल. तर हे झालं 5x प्लस 15 आणि मग इकडे आलं तर 5x मायनस y, याला तिकडे नेले, y ला तिकडे नेलं आणि -5 ला नेलं तर +20 इज इक्वल टू 0. हे ऑप्शन आहे. 5x मायनस y प्लस 20, ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. फक्त इथे ना थोडी मिस्टेक झाली होती, ठीक आहे. ते बरेचदा होतं, म्हणजे मी यासाठी सांगितलं तुम्हाला, सोडून दिलं असतं, पण तसं नाही. काय होतं की आपण मिस्टेक कुठे होऊ शकते ही एक लक्षात आलं. कुठे होऊ शकते, आपण y2 मायनस y1 करतो आणि x1 मायनस x2 होऊन जाते बरेचदा. असं नाही व्हायला पाहिजे. x2 मायनसच x1 व्हायला पाहिजे जर y2 मायनस y1 घेतलं तर, आणि y1 मायनस y2 घेतलं तर x1 मायनस x2च व्हायला पाहिजे, ठीक आहे. हे क्लिअर करायसाठी मी हा न्यूमेरिकल रिपीट केला. ऑप्शन बी करेक्ट आहे याचं. चला नेक्स्ट काय दिलंय इक्वेशन. द इक्वेशन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ द लाइन सेगमेंट जॉइनिंग, हे अच्छा मगासारखंच आहे बिलकुल. आता प्रिव्हियस न्यूमेरिकल 13 नंबरचं, ही लाइन सेगमेंट आहे A -2,3 आणि B आहे 6,-5. तो काय म्हणतोय परपेंडिकुलर बायसेक्टर. या शब्दातच दोन गोष्टी आल्या, पॉइंट आणि स्लोप. बायसेक्टर म्हणजे याचं आलं, आपण थोडं फास्टही करू शकतो. 6 + 6 - 2 ते 4/2 म्हणजे हा पॉइंट आहे. -5
तर हे -2 येईल अपॉन 2 -1. ठीक आहे. आणि अशा लाईनचा आणि याचा स्लोप काढू शकतो का आपण? बिलकुल. याचा स्लोप काय येतो? m1 त्याला m1 काय येऊन राहिलाय आता बरोबर थोडं -5 -3 6 -2. ठीक आहे. थोडं फास्ट मध्ये करण्याच्या याच्यात होऊन जाते. 6 -5 -3 6 -2. तर किती येऊन राहिलाय? -8 अपॉन 8 म्हणजे -1 येत आहे. त्याचा स्लोप म्हणजे 1 आहे ना. त्याचा स्लोप म्हणजे याचा रेसिप्रोकल निगेटिव्ह घ्यायचा 1 येईल. तर सिंपल आहे. या पॉइंट मधून पास होत आहे म्हणजे y -1 म्हणजे y + 1 इकडे x -2 आणि स्लोप आहे 1. स्लोप पॉइंट. तर काय झालं? y + 1 = x - 2. तर आपल्याला इक्वेशन कशी दिली आहे? x - y. तर त्याला तिकडे घेऊन जाऊ. तर x - y. y तिकडे गेला, सबट्रॅक्ट झाला, यालाही नेलं तर -3 झाला. किंवा x - y = 3. ऑप्शन सी. ऑप्शन सी करेक्ट आहे. बघू. ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. मगाशी सारखंच न्यूमेरिकल आहे. 15. The point -4, 5 is the vertex of the square. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. Is the vertex of the square and one of its diagonal is 7x minus y plus 8 is equal to 0. The equation of the other diagonal is दुसऱ्या डायगोनलचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. वेस्ट बेंगॉल बी 2009. ऑप्शन्स आहे 7x minus y plus 23 is equal to 0. B आहे 7y plus x is equal to 30. C आहे 7y plus x is equal to 31. and D ऑप्शन आहे x minus 7y is equal to 30. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट करून टाका कारण की हा इम्पॉर्टंट आहे. हा विचारण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. काय म्हणते न्यूमेरिकल? द पॉइंट इज द वर्टेक्स ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअर काढून काढला. पॉइंट -4, 5 is the vertex of the square and one of its diagonal is 7x minus y plus 8. अच्छा, हा एक डायगोनल असतो, हा एक डायगोनल असतो. मग कोणता डायगोनल काढू? सर इथून काढू की इथून काढू? तर पहिले पाहायचं की याच्यावर 7x minus y plus 8 is equal to 0 वर हा पॉइंट आहे का? हा पॉइंट जर सॅटिस्फाय करत असेल तर हा डायगोनल आहे 7x minus y. ठीक आहे. तर पुट करून बघितलं 7 into -4 -5 plus 8 is equal to 0 येते का? 28 minus 5 plus 8 is not equal to 0. कळूनच राहिला आपल्याला. म्हणजेच हा डायगोनल असा असेल.
हा डायगोनल असा हा आहे तुमचा डायगोनल 7x मायनस वाय प्लस 8 इज इक्वल टू 0 हा डायगोनल आणि रिक्वायर्ड डायगोनल हा आहे आपला रिक्वायर्ड डायगोनल हा अच्छा तर त्या डायगोनलचं इक्वेशन म्हणजे लाईनचंच इक्वेशन ना करेक्ट इक्वेशन कशाचं काढायचं आहे लाईनचं पॉइंट दिलाय हा पॉइंट मिळून गेला आपल्याला इझिली ठीक आहे आता स्लोप काढायचा तर स्लोप कसा काढायचा स्लोप काढायच्या आधी एक कन्सेप्ट माहिती पाहिजे स्क्वेअर मध्ये डायगोनल काय करतात परपेंडिक्युलरली बायसेक्ट इच अदर काय परपेंडिक्युलरली असतात ना बायसेक्ट पण करतात परपेंडिक्युलरली बायसेक्ट इच अदर ठीक आहे सर बायसेक्ट पण करतात आणि परपेंडिक्युलर पण असतात बायसेक्टचं काही घेणं देणं नाही आहे सध्या पण परपेंडिक्युलर राहतात रेक्टँगल मध्ये नसतात रेक्टँगल मध्ये डायगोनल जे आहे ते परपेंडिक्युलर नसतात एक दुसऱ्याला पण स्क्वेअर मध्ये असतात याचा फायदा काय झाला सर हा कन्सेप्ट माहिती असल्याचा पॉइंट आहे मला फक्त एक स्लोप पाहिजे आणि स्लोप कुठून मिळेल या लाईनला या डायगोनलला हा डायगोनल परपेंडिक्युलर आहे याचा स्लोप किती आहे 7x मायनस वाय प्लस 8 इज इक्वल टू 0 आहे वायला तिकडे नेलं तर सॉरी 7x प्लस 8 इज इक्वल टू वाय झालं तर हे तर y इज इक्वल टू 7x प्लस 8 म्हणजे हा m असेल सर हा c असेल सर y इज इक्वल टू mx प्लस c फॉर्मॅट दिसून राहिलाय तर m ची व्हॅल्यू किती आहे 7 म्हणजे याचा स्लोप किती आहे स्लोप 7 तर याचा स्लोप किती असेल त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा -1/7 आणि निगेटिव्ह लावायचा -1/7 चा रेसिप्रोकल 1/7 निगेटिव्ह लावला -1/7 स्लोप सर पॉइंट पण मिळाला स्लोप पण मिळाला हा एक कन्सेप्ट फक्त त्याच्यामुळे तर इक्वेशन ऑफ डायगोनल काय झालं इक्वेशन ऑफ अदर डायगोनल काय झालं y minus 5 x minus 4 म्हणजे प्लस 4 आणि -1/7 स्लोप ठीक आहे स्लोप पॉइंट फॉर्म लिहिला 7 ला इकडे आणलं 7y minus 35 इज इक्वल टू -x minus 4 x ला इकडे आणलं तर x plus 7y -4 ला इकडे आणलं तर -39 is equal to 0 किंवा x plus 7y is equal to 31 काही लिहा हा लिहा किंवा हा काही x plus 7y is equal to 31 ऑप्शन सी करेक्ट 7y पहिले लिहिला त्यांनी बस एवढंच 7y plus x is equal to 31 ऑप्शन सी करेक्ट ठीक आहे 16 नंबरचा क्वेश्चन बघूया हा इम्पॉर्टंट होता 16 नंबरचा क्वेश्चन इक्वेशन ऑफ line passing through the point line passing to the point point 1, 2 and perpendicular शब्द है to the line y is equal to 3x minus 1 is Karnataka CET
2017 आणि याचे ऑप्शन्स आहेत दिलेले x+3y -7 is equal to 0, x+3y +7 is equal to 0, ऑप्शन सी दिलाय, x+3y is equal to 0 आणि ऑप्शन डी दिलाय x - 3y is equal to 0. ठीक आहे, काय दिलाय क्वेश्चन रीड करायचा. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 1,2 अँड परपेंडिकुलर. किती सिंपल, फारच सिंपल. स्लोप तर काढू शकतो ना इथून. याचा स्लोप किती आहे, 3 आहे, तर -3 म्हणजे तुम्हाला मेथड 1 आणि मेथड 2 दोन्ही यांनी सांगून देतो. मेथड 1 तुम्हाला दोन्ही यांनी लक्षात येऊन द्या. मेथड 1 याच्यावरून याचा स्लोप काढला, किती येऊन राहिलाय स्लोप, m1 याचा 3, तर m2 काय येईल आपला रिक्वायर्डचा इज इक्वल टू त्याचा रेसिप्रोकल आणि -1/3 आणि पासिंग थ्रू 1/2 आहे, 1,2 आहे, तर y - 2 -1/3 x - 1 3y - 6 is equal to -x+1 x + 3y आणि याला इकडे आला -7 is equal to 0. ऑप्शन ए सिंपल स्लोप पॉइंट हो. ठीक आहे, दुसरी मेथड तुम्ही जर म्हटलं की ती मेथड सांगा सर एकदा. तुम्ही म्हणाले होते की हे इक्वेशन थोडं असं लिहून टाकायचं, तसं 3x - y - 1 is equal to 0 असं लिहून टाकायचं. नॉर्मल होतो सिंपल फॉर्म मध्ये. ठीक आहे ना, जनरल फॉर्म म्हणतात त्याला, ऍक्च्युली जनरल फॉर्म म्हणतात, जे आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण बघत होतो ना 10th मध्ये 9th मध्ये सॉल्व्ह केलाय. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्यात काय करायचो आपण, 2 लाईनच इक्वेशन राहायचं आणि त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचो. ठीक आहे, तर हे याला म्हणतात जनरल फॉर्म लाईनचं. तर दुसरं परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काय आहे, कारण की परपेंडिक्युलर आहे, पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर. तर मी काय करेन, हे सोडून द्या, याचा कोइफिशियंट 1, तर -1 येईल म्हणजे -x येईल आणि 3 इकडे जाईल आणि तोही मायनस होऊन जाईल, प्लस सी इज इक्वल टू 0. सी पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे माहित नसते, म्हणून आपण याला असे लिहू शकतो x + 3y + c इज इक्वल टू 0. याला c1 म्हणून द्या, c इज इक्वल टू -c1 काही असे म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे इक्वेशन आणि c ची व्हॅल्यू काढायची आहे. पासिंग थ्रू परपेंडिक्युलरचा यूज करून आपण हे इक्वेशन काढलं. पासिंग थ्रू 1,2 1 + 3 × 2 + c इज इक्वल टू 0. तर 6 + 1 7, c ची व्हॅल्यू झाली -7, c ची झाली -7. आपलं इक्वेशन काय आलं, हेच c ची व्हॅल्यू पुट करून द्या, x + 3y - 7 इज इक्वल टू 0. आलं ना, हे आणि हे सेम आले. ठीक आहे, तर ही मेथड 2 आहे. त्याच्यावरून आपण परपेंडिक्युलरचं इक्वेशन काढून कॉन्स्टंट वेगळा असतो आणि बस पासिंग थ्रू करून टाकायचं. ठीक आहे, तरी होत. 17 नंतर 17 नंबरचं न्यूमेरिकल आहे. A line passing through two, 2 and is perpendicular to the line which is same as 3x
plus y is equal to 3. It's y intercept is कर्नाटका सीईटीच आहे. फक्त यात थोडं डिफरंट विचारलंय. याच्यात डिफरंट विचारलंय. ऑप्शन्स आहे 4/3 कारण की लाईनचं इक्वेशन नाही विचारलं याच्यात. 1/3 C आहे 1 D आहे 2/3. याच्यात लाईनचं इक्वेशन नाही विचारलं. याच्यावरून आता मेथड 1 मेथड 2 तुम्हाला जे सिंपल वाटेल त्यांनी सॉल्व्ह करू शकता तुम्ही. तर चला आपण स्टार्ट करूया. न्यूमेरिकल मेथड 1 नीच करूया. ठीक आहे, मेथड 1 नी करूया. लाइन पासिंग थ्रू 2,2 and it's perpendicular to the line. ठीक आहे. तर याचा स्लोप किती होतो? y is equal to येऊन राहिलाय -3x plus 3 असे काय आलंय 3x ला इकडे आणलं ते m ची व्हॅल्यू झाली -3 आणि c ची व्हॅल्यू झाली 3. तर m ची व्हॅल्यू m1 झाला तुमचा -3. तो m2 जो आपल्याला पाहिजे आहे तो झाला 1/3. त्याचा रेसिप्रोकल -1/3 आणि त्याचा निगेटिव्ह 1/3 हा रिक्वायर्ड आणि पासिंग थ्रू 2,2 आहे. तो y -2 आपली रिक्वायर्ड लाईन x -2 upon 1/3 into 1/3 3y -6 x -2. सर 3y ला इकडे आणा -6 ला इकडे आणा नाही. आता त्यांनी काय विचारलंय y इंटरसेप्ट. काय विचारलंय y इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट विचारलंय तर या लाईनचं इक्वेशन मला असं पाहिजे y is equal to mx plus c आणि c काय असतो y इंटरसेप्ट. c काय असतो y इंटरसेप्ट. c काय असतो y इंटरसेप्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग y एकटाच पाहिजे असते इकडे बाकी तुम्ही इकडे आणा बाकी. तर 6 ला इकडे आणलं तर 3y is equal to झालं x 6 इकडे आला प्लस झाला +4 झालं 6 -2 -2 + 6 4 आणि 3 ने डिवाइड केला y is equal to 1/3 into x plus 4/3. m झाला तुमचा 1/3 स्लोप झाला तुमचा सॉरी c झाला 4/3. तर c काय असते y इंटरसेप्ट. तर इथे y इंटरसेप्ट काय 4/3. ऑप्शन ए करेक्ट आहे. ठीक आहे. न्यूमेरिकल बघा किती सिंपल आहे. फास्ट मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. फक्त हे माहिती पाहिजे की y is equal to mx plus c I रिप्रेझेंट करते m स्लोप आणि c y इंटरसेप्ट. क्वेश्चन नंबर 18. Question number 18. The equation of the line perpendicular to the line x minus a minus y upon b x upon a minus y upon b is equal to and passing through the point at which it cuts x-axis is हा थोडा ठीक आहे पण डिफिकल्टही वाटतो बऱ्याच स्टुडंटला. 2000 ऑप्शन्स आहेत x upon a plus y upon b is equal to plus a plus
ए बाय बी इज इक्वल टू 0 बी ऑप्शन है एक्स बाय बी प्लस वाई अपॉन ए इज इक्वल टू बी बाय ए सी ऑप्शन है एक्स बाय बी प्लस वाई बाय ए इज इक्वल टू 0 एंड डी ऑप्शन है एक्स बाय बी प्लस वाई बाय ए इज इक्वल टू ए बाय बी. ठीक आहे, थोडा डिफरंट आहे. आपण असं न्यूमेरिकल बघितलंय की एक इक्वेशन दिलं असते त्याला पॅरलल बघितलंय आणि ए कॉमा बी मधून पास होते. पहिले आपण सेकंड नंबरचं न्यूमेरिकल 10 नंबरचं तसंच होतं. ठीक आहे, पण इथे दिलंय की द इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन. एवढ्या याच्यावर मी एवढं ठरवून घेतलं की माझी रिक्वायर्ड लाईन आहे. रिक्वायर्ड लाईन काय कोइफिशियंटची अदला बदली. तर काय होतं -1/b करणे म्हणजे -x/b आणि मग इकडे प्लस येऊन जाईल है ना y अपॉन a. अच्छा, त्यापेक्षा म्हणजे असं होतं आपण चेंज करून टाकू नंतर. ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी पहिले आपण -1/b आणि 1/a चा निगेटिव्हचा काय होऊन जाईल निगेटिव्ह होऊन जाईल 1/a y बाय a इज इक्वल टू c1 म्हणून आणि मग दोन्ही याला पॉझिटिव्ह करून घेऊ x बाय b प्लस y अपॉन a इज इक्वल टू c वेअर c इज इक्वल टू -c1. ठीक, याचं आणि याच्यात मायनस दिसलं पाहिजे इथे, म्हणजे याचं परपेंडिक्युलर लाईन ही आहे की नाही आहे. बरोबर आहे सर. ठीक आहे, तर मायनस पूर्ण कॉमन घेतलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर ही आहे आपली रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू द पॉइंट एट विच द इट कट्स एक्स एक्सिस. आता बघा, पहिले कसं दिलं होतं पॉइंट दिलेला असायचा आणि त्या पॉइंट मधून पास होते असं दिसायचं. पण आता त्यांनी काय दिलं पासिंग थ्रू द पॉइंट विच ऍट विच इट कट एक्स एक्सिस. पण कोण एक्स एक्सिसला कट करून आलाय? ही लाईन. ही लाईन एक्स एक्सिसला जिथे कट करत असेल त्या पॉइंट मधून ही लाईन पास होत आहे असं म्हणण्यात येतं. तर आणि एक्स इंटरसेप्ट पाहिजे, या लाईनचा एक्स इंटरसेप्ट पाहिजे. फॉर एक्स इंटरसेप्ट म्हणजे पॉइंट साठी आपल्याला एक्स इंटरसेप्ट पाहिजे. काय पाहिजे? एक्स ऍक्सिसला एक्स इंटरसेप्ट पाहिजे. फॉर एक्स इंटरसेप्ट पुट y is equal to 0 in x upon a minus y upon b is equal to 1. या लाईन मध्ये जर x इंटरसेप्ट पाहिजे असेल तर y is equal to 0 पुट करा आणि y इंटरसेप्ट पाहिजे असेल तर x is equal to 0 पुट करा. ठीक आहे, म्हणजे तो पॉइंट होईल. तर याच्यात y is equal to 0 पुट केला इथे 0 upon b 0 झालं म्हणजे x upon a is equal to 1 झालं. सो x is equal to a झालं. तर पॉइंट झाला आपला x, y असतो. x is equal to a आलं, y 0 आहे. तसंही x ऍक्सिस वर y 0 असतो. a, 0 हा पॉइंट आहे, त्याच्यातून पास होत आहे ही लाईन. ठीक आहे, x इंटरसेप्ट कसा काढला किंवा कट एक्स ऍक्सिस कसा काढला आपण y is equal to 0 पुट करायचा, कट एक्स ऍक्सिस मिळेल. कट y ऍक्सिस म्हटलं असतं तर x 0 करून टाकायचा. ठीक आहे, तर y 0 केला तर x is equal to a मिळाला झालं. तर दिस लाईन पासिंग थ्रू दिस पॉइंट तर पुट केलं x च्या जागेवर a बाय b प्लस 0 बाय a इज इक्वल टू c. तर c ची हे तर 0 झालं, c ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला a बाय b. सो रिक्वायर्ड लाईन काय झाली? रिक्वायर्ड लाईन c ची व्हॅल्यू पुट करून द्या x अपॉन b प्लस y अपॉन a इज इक्वल टू a बाय b. अच्छा, x
x upon b plus y upon a is equal to a by b. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट. बघू चला 19 नंबरचं बघूया. 19 नंबर if a straight line passes through the points minus 1 comma minus 1 by 2 comma 1 and 1 comma 2, then its x intercept. काय विचारलंय? x intercept is. आणि कधी विचारलंय? केरला. कधी विचारलंय हा? केरला इंजिनिअरिंग 2011. त्याचे ऑप्शन्स आहेत -2 -1, सी ऑप्शन आहे 2 आणि डी ऑप्शन आहे 1. ठीक आहे. तर एक्स इंटरसेप्टर काढताच येतो. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. अच्छा 2 पॉइंट फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन काढायचं आहे आणि एक्स इंटरसेप्ट साठी y कोऑर्डिनेट 0 करून टाकायचा. सिंपल. तर रिक्वायर्ड लाईन आता आपल्याला कसं मिळेल? 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म काय असतो? पहिले 2 पॉइंट फॉर्म समजून घेऊया. जर एखादी लाईन x1, y1 आणि x2, y2 मधून पास होत असेल तर y minus y1 is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. आता स्लोप झाला या दोन पॉइंटचा आणि x minus x2. याच्या जागेवर तुम्ही जर y2 आणि x2 घेतले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यावरून तुम्ही याला x1 म्हणा, याला y1 म्हणा, x2 म्हणा, y2 म्हणा. इक्वेशन होईल y minus 1 आणि मी पहिलेच लिहून टाकतो x मायनस मायनस म्हणजे 1/2 असेल. ठीक आहे ना? कारण की कदाचित x2 घेतलं जाईल असं येऊ शकतं, म्हणून केअर घेऊन घ्यायची, केअरफुली करून घ्यायची. आता राहिलं स्लोपचा y2 2 minus 1 अपॉन 1 minus minus 2 म्हणजे 1 plus 1/2. किती येऊन राहिले? हा तर 1 येऊन राहिलाय. हा येऊन राहिलाय 2 plus 1 3/2. 2 वरती जाईल म्हणजे 2/3 x plus 1/2 y minus 3 ने मल्टिप्लाय केलं 3y minus 3 is equal to 2x plus 1. 2 ने याला मल्टिप्लाय केलं 2x 1/2 ला 1 झालं. तर इक्वेशन झालं 2x minus 3y. 3 ला इकडे आणलं तर +4 is equal to 0. काय विचारलंय? हे रिक्वायर्ड इक्वेशन झालं लाईनचं. एक्स इंटरसेप्ट विचारला. एक्स इंटरसेप्ट आताच बघितलं आपण. एक्स इंटरसेप्ट साठी काय करायचं? y is equal to 0. पुट y is equal to 0. y is equal to 0 पुट केल्याबरोबर हा काय? तर 2x is equal to आलं -4. तर x is equal to आलं -2. उत्तर त्याने 2 पण आन्सर दिलाय, पण ऑप्शन ए करेक्ट आहे. ठीक आहे. त्याला तिकडे न्यायचं त्या साईडला. क्लिअर? तर याचा आन्सर आहे -2. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट 20th नंबरचं न्यूमेरिकल बघूया.
if the line px minus qy is equal to r, intersect the coordinate axis, the angle made by this line at axis at है ना 1, a, 0 at a, 0 and 0, b at 0, then the value of a plus b is equal to केरला इंजिनिअरिंगचा आहे 2010 चा क्वेश्चन. ऑप्शन्स आहे ऑप्शन दिले आहे त्याचे आर क्यू प्लस पी अपॉन पी क्यू. बी ऑप्शन है आर क्यू माइनस पी अपॉन पी क्यू. सी ऑप्शन है आर पी माइनस क्यू अपॉन पी क्यू. आणि डी ऑप्शन है आर पी प्लस क्यू अपॉन पी क्यू. झाला आहे ना पी प्लस क्यू अपॉन पी मायनस क्यू असे 4 ऑप्शन दिले. बघा काय म्हणते इफ द लाईन दिली आहे पी एक्स मायनस क्यू वाय इज इक्वल टू आर, intersect the coordinate axis at a, 0 and 0, p, then the value of a plus b विचारली. अच्छा एक लाईन आहे ती इंटरसेक्ट करून राहिली आहे. सोपं आहे न्यूमेरिकल. बघा a, 0 आणि 0, b मध्ये इंटरसेक्ट करते. कोणती लाईन आहे? ही लाईन आहे px माइनस qy इज इक्वल टू r. अच्छा तर px माइनस qy इज इक्वल टू r. तर या लाईनचा x इंटरसेप्ट काय? x इंटरसेप्ट y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 पुट केलं तर येईल px इज इक्वल टू r. सो x इज इक्वल टू मिळाला r बाय p. पण r बाय p काय आहे? याचा x इंटरसेप्ट ऍक्च्युअली दिला आहे a, 0 म्हणजे x इज इक्वल टू आलं तर a इज इक्वल टू आलं r. a इज इक्वल टू r बाय p कसं काढलं? मी याचा x इंटरसेप्ट काढला. x इंटरसेप्ट म्हणजे x ऍक्सिसला कुठे ती हे होत आहे इंटरसेक्ट करत आहे तर ती मिळाली मला y इज इक्वल टू 0 पुट केल्यावर r बाय p ला. आणि हा म्हणून मिळाला की a, 0 ला होते म्हणजे a ची व्हॅल्यू काय असेल r बाय p. आणि y इंटरसेप्ट साठी काय करत असतो मी x इज इक्वल टू 0 करत असतो. तर माइनस qy इज इक्वल टू r कारण हा 0 झाला. कोएफिशिएंट पण गेला त्याच्यासोबत. तर y इज इक्वल टू मिळालं माइनस r बाय क्यू. अच्छा आणि ऍक्च्युअली माझा y इंटरसेप्ट काय 0, p म्हणजे b झाला माइनस r बाय x. तो ऑलरेडी 0 पुट केला 0 आणि हा पॉइंट मिळाला म्हणजे त्याच्याशी कंपेअर केला तर 0 आणि 0 शी आणि b याच्याशी. तर b ची व्हॅल्यू मिळाली माइनस r बाय क्यू. a प्लस b विचारला a प्लस b. तर काय होईल r बाय p माइनस r बाय क्यू.
हो करेक्ट. प्लस केलं तर हे मायनस असल्यामुळे मायनस झालं. आर कॉमन घेतला तर 1/p मायनस 1/q म्हणजेच आर क्यू मायनस पी अपॉन पी क्यू. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळालं? क्यू मायनस पी. ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. ठीक आहे. 21 सिंपल होता, पण ते कळायला पाहिजे की याची व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युली त्यांनी एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट गिवन होता, पण आपल्याला फाइंड आउट करून तो त्या फॉर्म मध्ये लिहायचा. ठीक आहे. A line cuts off equal intercept. ठीक है. हा क्वेश्चन नंबर आहे 18 झाला होता. ठीक आहे. तर 24 झाला होता. 25. ठीक. A line cut of equal intercept. Equal intercepts on the coordinate axis. ठीक है. On the coordinate axis. The angle made by these, the angle made by these line with the positive direction of the positive direction of x-axis is हा कर्नाटका सीईटीचा 2019 चा. ठीक है. एंगल दिलाय ये 90 डिग्री, बी दिलाय 135 डिग्री, सी दिलाय 45 आणि डी दिलाय 120. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. काहीच नाहीये, एका लाईनचा न्यूमेरिकल दिसतंय म्हणजे सोल्युशन आहे. A line cuts equal intercept on the coordinate axis. The angle made by this line with the positive direction of x-axis is equal intercept. म्हणजे एक तर अशी लाईन असेल, नाहीतर ही पॅरललच आहेत ना दोन्ही. ही असेल नाहीतर ही असेल, म्हणजे एक तर याचे a,0 आणि 0,a असेल, किंवा मायनस 0 इथे मायनस b,0 किंवा 0, मायनस b. ठीक आहे. कोणते कोऑर्डिनेट इथे असू शकतात, म्हणजे इक्वल झाले पाहिजे. हा ए आहे तर हा ए आहे, हा ए आहे तर हा ए आहे, असं का नाही घेतलं? इक्वल इंटरसेप्ट नाही झाले असते का बरं? हा झाला असता मायनस ए आणि हा झाला असता ए. कारण की याचं लिहिलं असतं तुम्ही मायनस ए, 0 आणि हे लिहिलं असतं 0,a, तर हा झाला असता ए आणि हा झाला असता. म्हणून हाही नाही घेतली, ही लाईन नाही घेतली, हीच घेतली. हा ए आहे तर हा ए, हा बी मायनस बी आहे तर हा मायनस बी आहे. म्हणजे इक्वल इंटरसेप्ट.
म्हणजे या लाईनचा स्लोप काढायचा आहे. द अँगल मेड बाय दिस लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस किती अँगल होईल सांगा. दोन्ही लाईन एकच अँगल तयार करते. इक्वल इंटरसेक्ट. अच्छा, तर हा अँगल काय होईल आपण काढू. हा अल्फा आहे माझा, तर हा होईल पाय बाय 2 मायनस अल्फा. हा काय होईल पाय बाय 2 मायनस अल्फा. रॉंग, पाय मायनस अल्फा. तर आपल्याला काय काढायचं आहे टॅन अल्फा काढायचा. किती टॅन अल्फा नाही अँगल काढायचा आहे ना. अल्फा इज इक्वल टू काढायचा आहे अँगल. तर कसा काढाल बघा. मी एक सांगितलं तुम्हाला की हे लाईन अल्फा अँगल बनवत आहे. हा अँगल म्हणजे पाय मायनस अल्फा. हा ये आहे, हा ये आहे इंटरसेक्ट. तर टॅन पाय मायनस अल्फा इज इक्वल टू काय येईल अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज, अपोजिट अपॉन ऍडजसंट. म्हणजे ए अपॉन ए म्हणजे 1 म्हणजे tan 45 राहील. tan 45 आपण इथे 180 लिहिलं तरी चालेल ना, चांगलं होईल कारण की इथं नाही तर पाय बाय 4 लिहा. ठीक आहे. अच्छा, तर 180 मायनस अल्फा इज इक्वल टू झालं 45. 45 ला इकडे आणलं, अल्फाला इकडे आणलं. 180 मायनस 45 इज इक्वल टू अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू मिळालं 135. ऑप्शन बी. मला अल्फा तेच इंटरेस्ट होता, पण मला इकडे दिसलं की राईट अँगल ट्रायंगल आहे. ये 1 होतं, तर म्हणून मी 180 मायनस अल्फा घेतला, तो अँगल घेतला. ठीक आहे. आणि मग 1 आल्याबरोबर tan 45 दिलं. tan कॅन्सल. 180 मायनस पाय अल्फा इज इक्वल टू 45. 45 इकडे आणलं, अल्फाची व्हॅल्यू मिळाली. सिंपल होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जे नंबर असेल याचा मला आता आठवत नाही, पण आपण सिक्वेन्सनेच चाललो आहे. 12 सबट्रॅक्ट केलं तर 20. इक्वेशन ऑफ the straight line, equation of the straight line making equal intercept on the axis and passing through the point passing through the point 2,4 is क्वेश्चन कधीचा आहे कर्नाटका सीओ. ऑप्शंस है 4x माइनस y माइनस 4 इज इक्वल टू 0. बी ऑप्शन है 2x प्लस y माइनस 8 इज इक्वल टू 0. सी ऑप्शन है x प्लस y माइनस 6 इज इक्वल टू 0. डी ऑप्शन है x प्लस 2y माइनस 10 इज इक्वल टू 0. ठीक है. बघा क्वेश्चन काय आहे.
क्वेश्चन रीड करा व्यवस्थित. क्वेश्चन है इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन द एक्सिस. इक्वल इंटरसेप्ट वर एंड पासिंग थ्रू द पॉइंट 2,4 इज. अच्छा, इक्वल इंटरसेप्ट करत आहे. on the axis and passing through 2,4. हा पॉइंट आहे 2,4 आणि याचं इक्वेशन काढायचं आहे लाईन. सिंपल सांगू का, डबल इंटरसेप्ट फॉर्म ने घ्या. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय असतो, x अपॉन x इंटरसेप्ट. x इंटरसेप्ट आहे प्लस y अपॉन y इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट आहे इज इक्वल टू x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. ये काय असतो x इंटरसेप्ट, b काय असतो y इंटरसेप्ट. काय आहे याच्यात, इथे इक्वल इंटरसेप्ट आहे म्हणून ये आलं. ठीक आहे. and this line passing through कशातून पास होत आहे 2,4. पुट करा 2 अपॉन a प्लस 4 अपॉन a इज इक्वल टू 1. डिनोमिनेटर सेम आहे 6 अपॉन a इज इक्वल टू 1. सो a इज इक्वल टू आलं 6. a इकडे आणला a इज इक्वल टू आलं 6. इक्वेशन ऑफ लाइन काय, इक्वेशन ऑफ लाइन x अपॉन 6 प्लस y अपॉन 6 इज इक्वल टू 1. म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 6 किंवा मायनस 6. x प्लस y 6 ला इकडे आणलं तर मायनस 6. ऑप्शन सी. ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, इथे आपण आज बरेचसे क्वेश्चन झाले. ते पहिले 5 लिहून ठेवल्यामुळे 14 क्वेश्चन झाले, नियर अबाउट 14 क्वेश्चन्स आहे. तर इथे आपण आज थांबूया है ना, आणि पुढची न्यूमेरिकल्स बघूया उद्याला. नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करूया, कम्प्लीटच करून टाकूया याला. ठीक आहे. तर मला वाटतं जास्त नाही राहिलेत, 11 क्वेश्चन्स राहिले. 11 to 12 क्वेश्चन ते फिनिश करूया नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे. तर हा टॉपिक नेक्स्ट क्लासमध्ये कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. अँड थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.